नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. जर आपल्या लॉगिन मध्ये रिसबमिट ऑप्शन आले आहे, तर तो फॉर्म पुन्हा भरायचा का? तर अशा प्रकारच्या कमेंट्स अनेक महिला भगिनींच्या आलेल्या होत्या. त्यामुळे या प्रॉब्लेमचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे. तो पूर्ण बघा, तरच आपला रिसबमिशनचा जो काही प्रॉब्लेम्स आहे तो सुटणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही व्हिडिओ आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहे माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर. आता मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे अर्जदार लॉग इनचा ऑप्शन आहे, तर याला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला आपल्या लॉग इन मध्ये जाता येईल. तर करूया आपण याला क्लिक. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून, म्हणजे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे, आतमध्ये जायचं आहे. तर या ठिकाणी आपण हे जे काही मोबाईल नंबर आहे ते या ठिकाणी टाकूया आपला मोबाईल नंबर. तर मित्रांनो, हे युजर आयडी आणि पासवर्ड सिक्युरिटी रिझन साठी मी हाईड केलेलं आहे. त्यानंतर कॅप्चा फिलअप करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आता लॉग इनचं जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचंय. आणि या ठिकाणी एक मेसेज आलेला आपल्याला दिसून येईल की आपलं जे काही लॉग इन आहे तर ते सक्सेसफुली झालेलं आहे, म्हणजे आपण आता फॉर्म मध्ये आतमध्ये गेलेलो आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण की बघा, हा जो टायटल बार आहे तर या टायटल बारवर आपल्याला या ठिकाणी आपण जो फॉर्म भरलेला आहे तर त्याचं स्टेटस चेक करण्यासाठी या ठिकाणी हे जे ऑप्शन देण्यात आलेला आहे, ऍप्लिकेशन मेड अर्लियर, तर याला आपल्याला क्लिक करायचे आहे. आणि ज्या भगिनींना नवीन ऍप्लिकेशन करायचं आहे किंवा नवीन अर्ज करायचा आहे तर त्यांनी हे सुरुवातीचं ऍप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर यासाठी अप्लाय करायचं आहे. तर नवीन ऍप्लिकेशन करताना किंवा नवीन फॉर्म भरताना आपल्याला याला क्लिक करायचं आहे. परंतु आता आपण रिसबमिटचं ऑप्शन आहे, तर नेमकं ते स्टेटस चेक करणार आहे आणि त्याचं सोल्युशन बघणार आहे. म्हणून आपण अगोदर अप्लिकेशन केलेलं आहे, अर्ज केलेला आहे, म्हणून याला आपण हे जे ऑप्शन आहे ऍप्लिकेशन मेड अर्लियर, तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आपल्या फॉर्मची सद्यस्थिती. तर या ठिकाणी आपल्याला आपलं नाव दिसून येईल, त्यानंतर आपला ऍप्लिकेशन नंबर म्हणजे अर्ज करण्याचा नंबर, त्यानंतर या ठिकाणी फोटो दिसत आहे आपला, त्यानंतर ऍप्लिकेशन स्टेटस रिसबमिट, आणि या ठिकाणी हा डोळ्याचा आयकॉन आहे, याच्यात आपल्याला पूर्ण फॉर्म दिसेल आणि या ठिकाणी हे ऍक्शन घ्यायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी हा जो मेसेज आलेला आहे रिसबमिटचा, तर बऱ्याच महिला भगिनींच्या अकाउंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला रिसबमिटचं ऑप्शन आल्याचं दिसून येईल. तर मित्रांनो, रिसबमिटचं ऑप्शन आलेला असेल तर आपला फॉर्म चुकलेला नाही, घाबरून जाण्याची गरज नाही. त्याचबरोबर आपला फॉर्म डिसअप्रूव्ह पण झालेला नाही आणि रिजेक्ट पण झालेला नाही. परंतु काही डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे. होऊ शकते काहींच्या बाबतीत सगळेच डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे आणि काहीच्या बाबतीमध्ये नवीन जे काही अपडेट आलेलं आहे आधार कार्ड परत या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. त्यामुळे काही महिला भगिनींसाठी रिसबमिटचा ऑप्शन आलेला आहे. तर बघूया आपण या महिला भगिनींचा फॉर्म आपण ओपन केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला ते अपलोड कसं करायचं आहे किंवा नेमकं आपलं रिसबमिटचं जे काही ऑप्शन आहे तर त्यामध्ये नेमकं काय आलेलं आहे आणि आपल्याला काय काय डॉक्युमेंट किंवा इतर इन्फॉर्मेशन सबमिट करायची आहे तर ते बघूया आपण. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला हे जे ऍक्शनचं ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी आधार नंबर मागत आहे. आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओटीपी मिळणार आहे. तर म्हणून आपण या ठिकाणी काय करूया, आधार नंबर फिलअप करूया. त्याशिवाय आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करता येणार नाही किंवा कोणतीही ऍक्शन या ठिकाणी घेता येणार नाही. तर आता या ठिकाणी आपण आधार नंबर अपलोड करूया. आता या ठिकाणी आपण आधार नंबर टाकूया आणि मित्रांनो, ही माहिती आपण फिलअप केलेली आहे. आणि आता खाली या ठिकाणी व्हॅलिडेट आधार हे जे ऑप्शन आहे तर याला क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आपलं नाव बरोबर आहे का, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, त्यानंतर आपण आपला फॉर्म भरलेला आहे तर तो बरोबर आहे का. त्यानंतर खाली यायचं आपल्याला. खाली आल्यानंतर या ठिकाणी दिसून येईल की खाली ज्या काही फाईल आपण अपलोड केलेल्या आहे बघा या सेक्शन मध्ये, तर इथे ज्या फाईल आपण अपलोड केलेल्या आहे तर त्या फाईलच्या समोर व्ह्यू फाईल हे ऑप्शन दिसतंय का आपल्याला. तर बघा, या ठिकाणी काही ठिकाणी व्ह्यू फाईल दिसत आहे. तर ज्यावेळेस आपण या व्ह्यू फाईल या ऑप्शनला क्लिक करतो तर त्यावेळेस आपल्याला आपला डॉक्युमेंट दिसून येतोय. परंतु या ठिकाणी जे काही ऑप्शन आलेला आहे आधार कार्ड फ्रंट
आणि आधार कार्ड बॅक हे 2 ऑप्शन आलेले आहे. तर इथं फाईल अपलोड करायची सांगितलेली आहे. होऊ शकते आपल्या फॉर्म मध्ये दुसरं डॉक्युमेंट अपलोड करण्यास सांगितलेलं असेल. तर या ठिकाणी आता आधार अपलोड करायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी आधार कार्डची फ्रंट साईड म्हणजे पुढची बाजू आणि आधार कार्डची मागची बाजू या ठिकाणी अपलोड करायची आहे. होऊ शकते अनेकांचे वेगवेगळ्या त्रुटी असू शकतात, तर त्या त्रुटी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे, चेक करायचं आहे आणि ते या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. आणि ते डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ज्यावेळेस आपण खाली जाणार आहे, तर या ठिकाणी एक बटन दिसत आहे आपल्याला की सेव्ह इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, सेव्ह इन्फॉर्मेशनचं हे ऑप्शन आहे, ते या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म रिसबमिट होणार आहे. म्हणजे आपल्याला नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही. याच फॉर्म मध्ये आपल्याला करेक्शन करायचं आहे किंवा जे काही डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलेले आहे तर ते अपलोड करायचे आहे. ते रिसबमिट झाल्यानंतर आपला फॉर्म परत रिचेकिंगसाठी तो पेंडिंग दाखवला जाईल आणि त्यानंतर तो अप्रूव्ह होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपल्या लॉगिन मध्ये गेल्यानंतर नेमकी आपली त्रुटी काय आहे आणि त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची आहे, तर या संदर्भात जे काही रिसबमिटचं ऑप्शन आलेलं आहे, तर ते रिसबमिट असेल, पेंडिंग असेल, रिव्ह्यू असेल, तर याच्यावर आपल्याला नेमकी अशा प्रकारे ऍक्शन घ्यावी लागणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.